लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील राजकुमार बापूराव कांबळे वय वर्ष 45 हे खासगी वाहन चालक आहेत. 1 जानेवारी 2026 रोजी कामानिमित्त ते पुण्यात गेले असताना त्यांची मिलिंद अर्जुन निकाळजे राहणार टाकळी अंबड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याशी ओळख झाली. काही दिवसानंतर आरोपींना कांबळे यांना फोन करून आपल्या शेतात सोन्याचा हंडा सापडल्याचं सांगितलं आणि ही गोष्ट गुप्त ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्या हंड्यातील 1000 सोन्यांची नाणी बाजारभावापेक्षा कमीत कमी किमतीत देण्याचं आमिष दाखवलं. सुरुवातीला ऑनलाईन 12,500 रुपये घेतल्यानंतर मुख्य व्यवहारासाठी 19 मे 2026 रोजी गेवराई तालुक्यातील मालेगाव इथं बोलवण्यात आले. तिथं कांबळे यांनी आरोपीला 5 लाख रुपये रोख दिले आणि बदल्यात 1000 रुपयांची नाण्यांची पिशवी स्वीकारली. नाणी घेऊन उदगीरला परतल्यानंतर कांबळे यांनी ती स्थानिक सराफाकडे तपासणीसाठी दिली. तपासणीत सर्वच 1000 नाणी बनावट असल्याचं स्पष्ट झालं. आपण मोठ्या फसवणुकीचे बळी ठरलो आहोत हे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर 22 मे 2026 रोजी कांबळे हे आपले पैसे परत मिळवण्यासाठी आरोपीच्या टाकळी अंबड येथील घरी गेले. मात्र त्यांना पाहताच आरोपी तेथून पसार झाला. वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्यानं अखेर त्यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून फरार आरोपीचा शोध सुरू केलाय. या संपूर्ण फसवणुकीत आरोपीनं विश्वास संपादन करण्यासाठी वेगळीच युक्ती वापरली होती. 16 एप्रिल रोजी त्यानं कांबळे यांना मालेगाव इथं बोलावून एक सोन्याचं नाणं नमुना म्हणून दिलं. दुसऱ्या दिवशी उदगीरमधील सराफाकडे त्याची तपासणी केली असता ते नाणं खरा सोन्याच्या नाण्याचं असल्याचं निष्पन्न झालं. याच एका अस्सल नाण्यावर विश्वास ठेवून कांबळे यांनी पुढील 5 लाख रुपयांचा व्यवहार केला आणि अखेरीस फसवणुकीला बळी पडले.